30 ते 35 वयामध्येच सांध्याच्या वेदना, अंगात सूज येणे किंवा पायाच्या बोटांमध्ये क्रॅम्प्स येणे हे कॉमन झालेलं आहे. पण याचं काही कारण असू शकतं, ते म्हणजे बॉडीमध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं असतं. तर युरिक ऍसिड म्हणजे काय? तुमच्या शरीरात युरिन पासून तुटून एक पदार्थ तयार होतो. हा तुमच्या लाईफस्टाईलवरती खूप धोकादायक प्रमाणात काम करतो. आता आपल्या मनातही एक प्रश्न आला असेल की युरिक ऍसिड हे बॉडीवरती काम कसं करतं. तर याची सगळ्यात पहिले कारणे जाणून घेऊया. तर आपलं खराब लाईफस्टाईल, जसं की प्रोसेस फूड खाणं, पिझ्झा, बर्गर आणि साखर, कोल्ड्रिंक्स, मद्यपान करणं, खूप वेळचा सिटिंग जॉब, रात्रीचं जागणं, या सगळ्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावरती होतो आणि नंतर शरीरामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढू लागतं. यानंतर तुम्हाला किडनी स्टोनचे त्रास होऊ लागतात. तर मग एक गोष्ट लक्षात घ्या, युरिक ऍसिड म्हणजे तुमच्या रक्ताच्या रिपोर्टवरची दिसणारी संख्या नाही, तर ते तुमच्या दिवसभराच्या लाईफस्टाईलवरती अवलंबून आहे. जर आपलं लाईफस्टाईल असंच राहिलं तर काही दिवसात सूज, वेदना आणि मोठे आजार तुमचं दात ठोकठोकवतात. मग मित्रांनो, तुम्ही कितीही गोळ्या खा, कितीही चांगल्या प्रकारच्या टेस्ट करा, पण तुमच्या युरिक ऍसिडचं नियंत्रण हे तुमच्या योग्य मार्गदर्शनावरती अवलंबून आहे. तर तुमच्या लाईफमध्ये मार्गदर्शन जर असेल तर तुमचे आजार दूर राहू शकतात. तर हा व्हिडिओ अशा लोकांसोबत नक्की शेअर करा जे छोट्या छोट्या आजारांपासून त्रस्त आहेत आणि जे टेन्शन घेतात. आणि वेलनेस गायडन्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.